हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 16 हँडलिंग डाटा. हँडलिंग डाटा. डाटा हँडलिंग म्हणजेच हाताळणे, हँडलिंग म्हणजेच हाताळणे, डाटा म्हणजेच माहिती, डाटा म्हणजेच माहिती. तर आपल्याला खाली पिक्चर देण्यात आलेले आहे, त्याच्याबद्दल इथं कन्व्हर्सेशन सुद्धा देण्यात आलेले आहे. पहा, हेल्प द मदर. हेल्प द मदर. हेल्प हेल्प म्हणजेच मदत करणे, मदर मदर म्हणजेच आई, आईला मदत करणे, आईला घरकामात मदत करणे. बाबा काय म्हणत आहेत पहा समीरला. बाबा, समीर कम हिअर, लेट अस हेल्प युअर मदर टू प्लेस द युटेन्सिल. तर बाबा येथे समीरला काय म्हणत आहेत? समीर कम हिअर. समीर येथे ये. कम कम म्हणजे येणे, हिअर हिअर म्हणजे येथे. लेट अस हेल्प युअर मदर. लेट अस चला, चल आपण काय करूया? तुझ्या आईला मदत करूया. टू प्लेस द युटेन्सिल, भांडी लावण्यासाठी काय करूया? आपण मदत करूया, असं बाबा समीरला म्हणत आहेत. तर समीर काय म्हणतंय पहा, यस हिअर आय एम. यस हिअर आय एम. यस यस म्हणजेच हो, हिअर आय एम मी इथे आहे. तर आता काय करतोय पहा समीर. समीर took away all the utensils from the basket and he arranged all spoon, glasses, bowls, plates separately on the mat. पहा, त्या बास्केटमध्ये आईने सगळी भांडे धुलेली म्हणजे सगळी भांडी धुवून ठेवलेली आहेत. तर समीर काय करतोय? अरेंज करतोय त्यांना. काय करतोय? अरेंज. सगळे ताटं एकीकडे केलेले आहेत, सगळे ग्लासेस एकीकडे केलेले आहेत, सगळे चमचा, सगळे वाट्या, सगळी जे वस्तू आहेत सेपरेट एका मॅटवर त्यांनी काय केलेले आहेत? अरेंज करून त्यांना सेपरेट सेपरेट करून ठेवलेलं आहे. तर पुढे बाबा काय म्हणतात पहा. बाबा, समीर ब्रिंग हिअर ऑल द युटेन्सिल. आता बाबा काय म्हणत आहेत समीरला? समीर ब्रिंग हिअर ऑल द युटेन्सिल. समीर ते सगळे भांडे इथे घेऊन ये, असं बाबा समीरला म्हणतात. तर समीर काय म्हणतोय पहा. यस बाबा, टेक दिस 5 spoon and 3 bowls. तर तो बाबांना काय म्हणतोय? हो बाबा, तर हे 5 स्पून घ्या. 5 म्हणजेच 5, स्पून म्हणजे चमचा. हे 5 स्पून घ्या. किती चमचे आहेत? 5 स्पून आहेत, 5 चमचे आहेत. 3 बाउल्स आहेत. बाउल्स म्हणजेच वाट्या, बाउल्स म्हणजेच वाट्या. किती बाउल्स आहेत? 3 आहेत. बाबा काय म्हणत आहेत पहा पुढं. नाव गिव्ह मी प्लेट्स, ग्लासेस अँड डिशेस. आता पहिला समीरनं स्पून अँड बाउल्स दिला, चमच्यानी वाट्या दिला. आता बाबा काय मागत आहेत? प्लेट्स, ग्लासेस अँड डिशेस मागत आहेत. कोणाला? समीरला. तर समीर काय म्हणतोय पहा. येस बाबा, दीज आर 4 प्लेट्स. तर प्लेट्स किती आहे म्हणतोय तो समीर बाबाला? 4 प्लेट्स आहे म्हणतोय. 6 ग्लासेस. ग्लासेस किती आहे म्हणत आहे तो? 6 ग्लासेस आहेत. अँड 2 डिशेस. किती डिश आहेत? 2 डिशेस आहेत. ओ आय हॅव मिस टू कीप दिस बिग स्पून. तर तो काय म्हणतोय? ओ मी विसरलोच, हा सगळ्यात मोठा चमचा मोजायचं मी काय केलेलं आहे तर विसरलेलो आहे, असं कोण म्हणतोय? समीर. बाबा, गिव्ह इट. आर यू डन विथ ऑल द युटेन्सिल? गिव्ह इट. चल दे, चल. सगळे झालेत का तुझे द्यायचे सगळे युटेन्सिल? असं असं बाबा समीरला विचारतात. समीर काय म्हणतोय पहा. यस बाबा. काय म्हणतोय? हो मी सगळे युटेन्सिल, युटेन्सिल म्हणजेच काय? भांडी, सगळी भांडी तुम्हाला मी दिलो. तर बाबा काय म्हणतात पहा. वेल डन. मदर इज डन विथ हर वर्क क्विकली बिकॉज ऑफ युअर हेल्प. तर वेल डन, खूपच छान. तुझ्या या कामामुळे तुझ्या आईचं काम काय होणार आहे? फास्ट होणार आहे, क्विकली होणार आहे, असं बाबा समीरला म्हणतात. तर येथे या लेसनमध्ये आपल्याला डाटा हँडलिंग करताना समीरनं काय केलं? सगळे जे प्लेट्स होते, सगळे डिशेस होते, सगळे ग्लासेस किंवा बाउल्स किंवा सगळे स्पून, त्यांनी काय केले? सगळ्यांना सेपरेट केला. काय केला? सेपरेट केल्यामुळे त्यांना काउंट करायला काय झालेलं आहे? इझी झालेलं आहे. यावरूनच आपल्याला डाटा हँडलिंग हा कन्सेप्ट येथे काय होणार आहे? क्लिअर होणार आहे. तर डाटा हँडलिंग करत असताना जे काही ऑब्जेक्ट्स आपल्याला वस्तू वगैरे दिलेल्या असतात त्यांना आपण पहिला
सेपरेट करणं गरजेचे आहेत आणि किती ऑब्जेक्ट्स असणार आहेत, किती वस्तू असणार आहेत हे काउंट करून तिथे आपल्याला डाटा हँडलिंग करता येणं इझी होईल. चला तर पाहून घेऊया. काउंट अँड राईट द नंबर्स ऑफ युटेन्सिल पेस्ड ऑन द मॅट. मॅटवर येथे आपल्याला युटेन्सिल समीरनं अरेंज करून दिले होते, तर काउंट करा म्हणलेले आहेत. किती आता आपल्याला पिक्चर देण्यात आलेला आहे युटेन्सिलमध्ये प्लेट्सचं पिक्चर देण्यात आलेलं आहे. मॅटवर किती प्लेट्स आहेत काउंट करा. 1 2 3 4. किती प्लेट्स आहेत? 4 प्लेट्स आहेत. तर नंबर ऑफ युटेन्सिल आपल्याला काय करायचं आहे इथे लिहून घ्यायचे. किती प्लेट्स असणार आहे? 4 प्लेट्स असणार आहे. दॅट आफ्टर बाउल सुद्धा काउंट करून घेऊया. किती आहेत पहा. 1 2 3. देर आर 3 बाउल्स. देर आर 3 बाउल्स ऑन द मॅट. किती बाउल्स आहेत? 3 वाट्या आहेत. किती बाउल्स आहेत? 3 बाउल्स आहेत. दॅट आफ्टर स्पून किती आहेत? स्मॉल स्पून पाहून घेऊया. 1 2 3 4 5. स्मॉल स्पून जे आहे ते किती आहे टोटल मॅटवर? 5 आहेत. किती आहेत? 5 आहेत. दॅट आफ्टर डिशेस किती आहेत? 1 2. किती डिशेस आहेत? 2 डिशेस आहेत. म्हणून येथे आपण 2 हा नंबर लिहून घेऊयात. दॅट आफ्टर जो बिग स्पून आहे तो बिग स्पून सुद्धा 1 आहे. किती आहे? 1 आहे. त्यामुळे इथे 1 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर ग्लासेस अरेंज केलेला आहे समीरनं. काउंट करून घेऊया किती आहेत. 1 2 3 4 5 6. देर आर 6 ग्लासेस. देर आर 6 ग्लासेस. पहा येथे समीरनं सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत युटेन्सिल्स आहेत भांडे आहेत त्यांनी काय केला प्रॉपरली अरेंज केला. त्यांना काय केला प्लेट्स सेपरेट ठेवला, ग्लासेस सेपरेट ठेवला, बाउल सेपरेट ठेवला, स्पून सेपरेट ठेवला, डिशेस सेपरेट ठेवला. बिग स्पून सेपरेट ठेवल्यामुळं काउंट करणं काय झालेलं आहे आपल्याला इझी झालेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला डाटा हँडलिंग करत असताना असं प्रॉपरली अरेंज करून जेव्हा आपण काउंट करत असतो कुठलंही ऑब्जेक्ट किंवा कुठलीही वस्तू तर इझिली आपल्याला काय होणार आहे तेथे काउंट होणार आहे. तर ॲक्टिव्हिटी सांगण्यात आलेलं आहे. हेल्प युअर पेरेंट्स टू फोल्ड द क्लॉथ्स अँड अरेंज देम नीटली. तर इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे. पेरेंट्सला काय करा म्हणलेलं आहे? हेल्प करा म्हणलेलं आहे, मदत करा म्हणलेलं आहे. कशासाठी? फोल्ड द क्लॉथ्स. कपडे घडी घालण्यासाठी काय करा म्हणलेलं आहे? मदत करा म्हणलेलं आहे. अरेंज देम नीटली आणि त्यांना प्रॉपरली अरेंज करायला सांगितलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे? अरेंज करा असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑब्झर्व द पिक्चर देण्यात आलेला आहे. पहा कशाचं पिक्चर आहे पहिला पाहून घेऊया. सगळे अम्ब्रेलाज आहेत. तर 3 टाइप्सचे अम्ब्रेलाज आहेत आणि रेनकोट सुद्धा आहेत. ब्ल्यू कलर, रेड कलर अँड येल्लो कलरचे अम्ब्रेलाज आहेत. तर दॅट लाईक रेनकोट सुद्धा त्याच कलरचे आहेत. ब्ल्यू, रेड अँड येल्लो कलरचे आहेत. तर इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स बाय ऑब्झर्विंग द पिक्चर. कंप्लीट द टेबल्स फॉलोइंग बाय ऑब्झर्विंग द पिक्चर. पिक्चर ऑब्झर्व करून आपल्याला खालचं टेबल काय करायचं आहे? कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. कलर सांगण्यात आलेला आहे. पहा ब्ल्यू. तर ऑब्जेक्ट दिलेला आहे अम्ब्रेलाज. ब्ल्यू कलरचे किती अम्ब्रेलाज आहेत? तर 7 अम्ब्रेलाज आहेत. काउंट करून घेऊया पाहूया. चला 1 2 3 4 5 6 7. तर ब्ल्यू कलरचे अम्ब्रेलाज किती आहेत? 7 आहे. दॅट लाईक येल्लो कलरचे अम्ब्रेलाज किती आहेत? काउंट करून घेऊया. 1 2 3 4. किती अम्ब्रेलाज आहेत? 4 अम्ब्रेलाज आहेत. दॅट आफ्टर रेड अम्ब्रेलाज किती आहेत पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6. किती अम्ब्रेलाज आहेत? 6 अम्ब्रेलाज आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रेनकोट्स. ब्ल्यू कलरचे रेनकोट्स किती आहेत? काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. किती आहेत? 5 ब्ल्यू कलरचे रेनकोट्स आहेत. दॅट आफ्टर येल्लो रेनकोट्स किती आहेत? 1 2. किती आहेत? 2 येल्लो कलरचे रेनकोट आहेत. तर रेड रेनकोट किती आहेत पाहून घेऊया. 1 2 3. तर किती आहेत? 3 रेड कलरचे रेनकोट आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे
टिक द करेक्ट आन्सर युजिंग द टेबल. या टेबलवरून आता आपल्याला इथं काय करायचं आहे, करेक्ट आन्सरला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. व्हॉट कलर अम्ब्रेलाज आर मोर. कुठल्या कलरचे अम्ब्रेलाज जास्त आहेत, तर अम्ब्रेलाज मध्ये पाहून घेऊया. 7 नंबर आलेला आहे, 4 आलेला आहे, 6. तर 7 नंबर हा सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे. 7 कशात आलेला आहे, ब्ल्यू. ब्ल्यू अम्ब्रेलाज काय आहेत, सगळ्यात जास्त आहेत. ब्ल्यू अम्ब्रेलाज काय आहेत, सगळ्यात जास्त आहेत. तर ब्ल्यूला काय करूया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे व्हॉट कलर रेनकोट्स आर लेस. तर कुठल्या कलरचे रेनकोट्स कमी आहेत. लेस म्हणजेच काय, कमी. लेस म्हणजेच काय, कमी. तर इथं 5 नंबर आहे, 2 नंबर आहे आणि 3 नंबर आहे रेनकोट्स मध्ये. तर 2 हा सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे, सगळ्यात लेस नंबर आहे. तर येल्लो रेनकोट्स काय आहेत, सगळ्यात कमी आहे. त्याच्यावर काय करून घेऊया, टिक करून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 16 हँडलिंग डाटा हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.